hour later. हॅलो. आता 10 मिनिटामध्ये शिन ओसाकामध्ये पोहोचू. हॅलो. हाय. तू पण हाय. आता फायनली आता आम्ही नाही हाय सॉरी करतो. हाय. आता रेंटल कार बुक केली आहे आणि चाललोय आता. इथलं एक युनिक प्लेस आहे जिथं असं ठरवलं की जिथं पब्लिक ट्रान्सपोर्टने जाता येत नाही, साधारण आपली स्वतःची कार घेऊनच जाता येईल अशा प्लेसला म्हणलं जावं. तर आता आम्ही निघालोय. आवाजी आयलंड म्हणून एक प्लेस आहे ओसाकामध्ये, शिनकोबीच्या साईडला. इथून मला 2 तास दाखवते, बघूयात कसं हॅलो गाईज. आत्ता आम्ही आलो आहे आकाशी खाय्यो ब्रिजमध्ये. तर हा ब्रिज तुम्ही बघू शकता मागे इथे. हे पूर्ण हे प्लेस खूप सुंदर आहे. एक ॲक्च्युली आवाजी आयलँड म्हणून एक लोकेशन आहे ओसाकापासून साधारण 50 ते 60 किलोमीटर अंतराच्या इथे. आणि याच्यामध्ये हा जो ब्रिज दिसतोय तुम्हाला माझ्या मागे, हा सगळ्यात मोठा ब्रिज आहे. जवळजवळ 4 किलोमीटरचा पट्टा आहे. आणि मी दिसतं आत्ताच्या गुगल थोडंसं केलं या ब्रिजबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी. तर ह्या ब्रिजची गोष्ट अशी आहे की जवळजवळ साधारण म्हणजे 1955 साली तो ब्रिज झाला. त्याचं कारण असं काय होतं की 2 फेरीज ज्या आहेत त्या इथे त्यांचा अपघात झाला. म्हणजे साधारण काहीतरी 100-150 लोक एक्सपायर झालेली. म्हणून जपानने असं डिसिजन घेतलं की कुठला तरी एक कनेक्टिव्हिटी ब्रिज असावा. तर त्यामुळं 1998-2000 सालीमध्ये हा ब्रिज केलाय क्रिएट. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा 1995 साली जेवढा मोठा भूकंप झाला जपानमध्ये, त्यावेळेस ह्या जपानचे जे 2 पोल दिसत आहेत, तो आणि ते साधारण जवळजवळ 1 मीटरपासून डेव्हिएट झालते आहे त्या लोकेशनपासून. तरी सुद्धा हा पूल पडला नव्हता.
तर ह्याची ती खासियत आहे. तर असा ब्रिज हा बघू, आकाशी खाय्यो ब्रिज म्हणून आहे, म्हणजे आवाजी आईसलँड. तुम्ही कधी ओसाका ट्रिप प्लॅन केली आणि तुमच्याकडे जर का दिवस खूप असतील हातामध्ये, तर नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा. एक बेस्ट टुरिस्ट स्पॉट आहे. बाकी गर्दीच्या टुरिस्ट लोकेशन जर का तुम्हाला टाळायचं असेल आणि एक नेचरचा आनंद घ्यायचा असेल ओसाकामध्ये, तर शिनकिबा साईडला आवाजी आईसलँड म्हणून नक्की